Hello students, today we are going to see topic number 2.4.7 capillary action. Capillary action. तर आता कॅपिलरी म्हणजे काय? तसं तुम्ही कॅपिलरी ब्लड कॅपिलरीज किंवा प्लांट्सच्या रूट्स हे पण कॅपिलरीस्टच काम करतात. तर कॅपिलरी म्हणजे काय बघा, जर थर्मोमीटर आपण तोडलं तर थर्मोमीटरमध्ये बारीक एक बोर किंवा छिद्र असतं, व्हेरी फाईन बोर और थिन बोर, आणि वॉल त्याची थिक असते. किंवा कोणतं पण बोर की जे बारीक त्याच्या डायमीटर असेल, नियरली 1 mm डायमीटरच्या बारीक ह्या होलला कॅपिलरी म्हणायचं. तर ही कॅपिलरी आहे. तर कॅपिलरी, व्हॉट इज कॅपिलरी ट्यूब? तर बघा, कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय? अ ट्यूब हॅविंग व्हेरी फाईन बोर. फाईन म्हणजे फारच बारीक, फाईन बोर. हे बोर आहे, छिद्र आहे. तर नियरली 1 mm डायमीटर किंवा 1 mm पेक्षा पण लहान असू शकतात, त्याच्यापेक्षा पण बारीक असतात. अँड ओपन ॲट बोथ एंड्स इज कॉल्ड कॅपिलरी. दोघं टोकांना ओपन असेल तर अशा ट्यूबला कॅपिलरी ट्यूब असं म्हणतात. समजलं मग? अ ट्यूब हॅविंग व्हेरी फाईन बोर अँड ओपन ॲट बोथ एंड्स इज कॉल्ड कॅपिलरी ट्यूब. आता नियरली 1 mm मच असतो असं फिक्स नाही. 1 mm पेक्षा पण फार 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 बारीक त्यांचा बोर असू शकतो. आता कॅपिलरी, जसं कॅपिलरी हा वर्ड लॅटिन वर्ड आहे. कॅपिला मीन्स हेअर, म्हणजे बारीक केसासारखे. आता फॉर एक्झाम्पल, ब्लड कॅपिलरीज और वॅस्क्युलर बंडल्स इन प्लांट टिश्यूज. प्लांट टिश्यूजमध्ये 2 टाईपचे वॅस्क्युलर बंडल्स असतात. तर तुम्हाला ते माहिती आहे, झायलम, फ्लोएम वगैरे वगैरे. तर ते कॅपिलरी ॲक्शन करतात. किंवा त्या कॅपिलरीमधून सेल सॅप किंवा वॉटर हे वरती चढत असतं. आता बघूया आपण कॅपिलरी. आता हा जो पुढचा टॉपिक आहे तर तो एक न्यूमरिकल आहे आणि तो मागच्या टॉपिकवर बेस्ड आहे. मागचा टॉपिक कोणता घेतला आपण? एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज ग्रेटर, आणि तो किती असतो? 2T/R असतो. तर हा R इज द रेडियस ऑफ द ड्रॉप, ओरिजिनल ड्रॉप, म्हणजे आधी जो ड्रॉप होता त्याची रेडियस R. तर बघा, एक न्यूमरिकल म्हणजे न्यूमरिकल प्रॉब्लेम आहे. 2.6 एक्झाम्पल नंबर टेक्स्ट बुकमध्ये पण दिलेला आहे. व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ द वॉटर ड्रॉप. वॉटर ड्रॉपचा डायमीटर काय असावा सो दॅट द एक्सेस प्रेशर इनसाइड इट इज 80 Nm/m². तर त्याचा एक्सेस प्रेशर हा 80 Nm/m² इतका असेल. तर अशा वॉटर ड्रॉपचा डायमीटर काय असावा? आता डायमीटरसाठी आपल्याकडे फॉर्म्युला नाही, म्हणून ते असे मुद्दामच आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्याला रेडियस काढता येईल. रेडियसच्या डबल केलं म्हणजे डायमीटर आपल्याला मिळू शकतो. बघा, त्याच्यासाठी काय काय गिव्हन फॅक्ट आहेत. तर गिव्हन फॅक्ट आहेत बघा. समजला प्रॉब्लेम? व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप whose or so that the excess pressure inside the drop is 80 Nm/m² इतका असेल. आता सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिलेलं आहे. सरफेस टेन्शन ही गिव्हन व्हॅल्यू आहे, ही पण गिव्हन व्हॅल्यू आहे. आणि आपल्याला डायमीटर म्हणजे अगोदर रेडियस काढायचे, मग त्याच्या डबल केलं तर डायमीटर मिळू शकतो. तर एक्सेस प्रेशर PI - PO, P इनसाइड मायनस P आउटसाईड. आउटसाईड प्रेशर हा कमी असतो, इनसाईड जास्त असतो, आणि त्यांच्यामधला फरक हा 80 Nm/m² इतका दिलेला आहे. हे प्रेशरचे युनिट आहे. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिलेलं आहे 7.27 × 10⁻² Nm/m. हे सरफेस टेन्शन आहे. तर हे टेन्शन गिव्हन फॅक्टमध्ये लिहून टाकलं, गिव्हनमध्ये. आता वी हॅव, आपल्याला एक्सेस प्रेशर, रेडियस, सरफेस टेन्शन लगेच
आठवण यायला पाहिजे. मग हा फॉर्म्युला आठवला आपण, PI मायनस PO. ह्या गिवन फॅक्ट कशासाठी लिहायच्या, तर दिलेल्या गोष्टी आणि विचारलेली गोष्ट, तर यांचा आपल्याला गेस येतो आणि त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला आठवतो आणि तो फॉर्म्युला लिहायचा असतो आणि मग सॉल्विंग करायची. तर PI मायनस PO इज इक्वल टू 2T/R. मग ह्या आरची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे अगोदर, कारण रेडियस फाइंड केली तर आपल्याला डायमीटर फाइंड करता येईल. डबल ऑफ रेडियस इज द डायमीटर. मग ह्या रेडियसला इकडे ट्रान्सफर केलं आणि हा एकच फॅक्टर आहे PI मायनस PO, याला इकडे शिफ्ट केलं तर तो डिनॉमिनेटरला जाईल. मग 2T/PI मायनस PO इज द R. आरची व्हॅल्यू आपल्याला अगोदर फाइंड करावी लागेल. आता 2 जसाच्या तसा, टीची व्हॅल्यू काय होती 7.27 10⁻⁻² आणि PI मायनस POची व्हॅल्यू रेडीमेड दिलेली आहे. सगळे SI युनिट्स आहेत, डायरेक्ट व्हॅल्यू आपण पुटअप करू शकतो. त्याच्यानंतर मग हे कॅल्क्युलेशन केलं आपण तर त्याचं आन्सर 1.8 × 10⁻³ मीटर्समध्ये येणार. आणि जर आपल्याला मीटर नको पाहिजे, सॉरी ही रेडियस आहे आणि रेडियसच्या डबल केलं, 1.8च्या डबल काय येईल, 18च्या डबल 36, हा पॉईंट इथं 3.6, 18च्या डबल आहे 36. मग डबल ऑफ R, आपल्याला डायमीटर पाहिजे म्हणून D इज इक्वल टू डबल ऑफ R इज इक्वल टू 3.6 10⁻³ हे मीटर्समध्ये आन्सर आला. आपण इथपर्यंत सफिशियंट आहे. पण MM पाहिजे असेल तर याला कॅन्सल केलं तर त्याला MM बनवू शकतो आपण. मल्टिप्लाय घेतलं तर MMचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करतात, त्याच्या उलट मीटरचं कन्व्हर्शन MMमध्ये करायचं असेल तर हा कॅन्सल करायचा, म्हणजे फक्त रिमेनिंग फॅक्टर 3.6 इज द MM और इज द आन्सर. आता पुढचा टॉपिक आहे क्वेश्चन, व्हॉट इज कॅपिलरी ॲक्शन और कॅपिलॅरिटी, गिव सम ॲप्लिकेशन्स ऑफ कॅपिलॅरिटी. आता बघा, कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय, किंवा त्याला कॅपिलॅरिटी असंही म्हणतात. आता जर ही कॅपिलरी आपण कोणत्या पण लिक्विडमध्ये डीप म्हणजे बुडवली, अर्धवट, अर्धी बाहेर हवेमध्ये आणि अर्धी त्या लिक्विडमध्ये बुडवली, पाण्यामध्ये बुडवली, तर ते लिक्विड थोडंसं वरती त्या कॅपिलरीच्या आतमध्ये वरती चढून येतं. काही लिक्विड्सच्या वरती चढून येतं आणि काही लिक्विड्समध्ये फॉल म्हणजे लिक्विड हे खाली राहतं, आतमधील लेवल बाहेरच्या लिक्विडपेक्षा, आणि ह्यालाच कॅपिलरी ॲक्शन असं म्हणतात. बघा, द फेनॉमेनॉन ऑफ, घटना अशी की राईज ऑर फॉल, राईज म्हणजे आतमध्ये पाणी चढणे कॅपिलरीच्या, ऑर फॉल किंवा बाहेरच्या लिक्विड लेवलपेक्षा कॅपिलरीच्या आतमधली लेवल कमी असणे, त्याला फॉल असं म्हणतात. आता त्याच्यासाठीचं हे एक्झाम्पल देतो. ही कॅपिलरी आहे बघा, ह्या कॅपिलरीला ह्या लिक्विडमध्ये डीप केलं आहे, बुडवलं आहे, तर बाहेरच्या लेवलपेक्षा कॅपिलरीची लेवल ही कमी असेल तर त्याला फॉल ऑफ ए लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, अजून दुसरं पिक्चर बघा, तर या ठिकाणी आपल्याला हे लिक्विड कोणतंही असो, बाहेरच्या लेवलपेक्षा कॅपिलरीच्या आतमधल्या पाण्याची लेवल ही राईज म्हणजे वरती चढलेली आहे. जितकी हाईट चढली, हाईट असेल त्या लिक्विडची इनसाइड द कॅपिलरी, त्या हाईटनुसार त्याचं सरफेस टेन्शन त्या लिक्विडचं फाइंड आउट करू शकतो आपण. मग याला राईज ऑफ ए लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी म्हणायचं आणि याला काय म्हणायचं, फॉल ऑफ ए लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी म्हणायचं. मग राईज ऑर फॉल, एक तर कॅपिलरीमध्ये ते लिक्विड वरती चढणे बाहेरच्या लिक्विडच्या लेवलपेक्षा, किंवा फॉल म्हणजे बाहेरच्या लिक्विडपेक्षा आतमध्ये त्याची लेवल कमी असणे, फॉल ऑफ ए लिक्विड लेवल inside the capillary tube. The phenomenon of rise or fall of a liquid level inside a capillary tube when it is dipped. पण केव्हा हे दिसून येतं, when it is dipped in the liquid, त्या लिक्विडमध्ये तुम्ही हे कॅपिलरी बुडवणार तेव्हाच हे राईज ऑर फॉल दिसतील. इज कॉल्ड कॅपिलरी ॲक्शन. ह्याला कॅपिलरी ॲक्शन असे म्हणतात, और कॅपिलॅरिटी, किंवा त्यालाच दुसरा शब्द आहे कॅपिलॅरिटी.
आता हे का शिकायचं आपण, कॅपिलरी ॲक्शन, कॅपिलॅरिटी. तर कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ॲक्शनचे ॲप्लिकेशन्स आहेत, ते पण विचारले जाऊ शकतात. ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे प्रॉब्लेम 2 मार्क्ससाठी. ही डेफिनेशन 1 मार्क्ससाठी कॅपिलरी ॲक्शन और कॅपिलॅरिटीची. आणि ॲप्लिकेशन ऑफ कॅपिलॅरिटी बघा. ऑइल रायझेस अप द विक ऑफ ए लॅम्प. दिव्याच्या वातीमध्ये तेल वरती ज्योतीपर्यंत चढणे, त्याला म्हणतो आपण, हे कॅपिलॅरिटीमुळे पॉसिबल आहे. ऑइल रायझेस अप, त्याला काय म्हणतो आपण, ऑइल रायझेस अप द विक. विक म्हणजे वात ऑफ ए लॅम्प. दुसरं क्लॉथ रग सक्स वॉटर. आपला टर्कीज टॉवेल असतो आंघोळीला, तर तो काय करतो, तर ओलापणा तो सोक करून घेतो किंवा शोषून घेतो. सक्स वॉटर. क्लॉथ रग. रग म्हणजे असं जाड कॉटनची वस्तू की जी पाण्याला शोषून घेईल. नंतर वॉटर रायझेस अप द क्रिव्हायसेस. तडे, क्रिव्हायसेस इन द रॉक्स. आता डोंगरावर पावसाळा झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आता झाडं वगैरे जगत असतात डोंगरावर, मग त्यांना ते पाणी तर खाली गेलेलं असतं, परंतु त्याचा ओलावा थोडा थोडा कॅपिलरी ॲक्शनमुळे तो वरती चढतो आणि त्या झाडांना थोडी पाण्याची जी पूर्तता आहे ती केली जाते किंवा झाडांना पाणी मिळते. तर मग समजलं. मग वॉटर रायझेस अप द क्रिव्हायसेस इन द रॉक्स. रॉक्स म्हणजे काय, खडक. क्रिव्हायसेस म्हणजे तडे. आता सॅप अँड वॉटर राईज अप टू द अप्पर मोस्ट लीव्ज इन अ ट्री. ट्रीच्या रूटपासून पानांपर्यंत, लीव्जपर्यंत, टॉपमोस्ट लीव्ज, वरच्या सगळ्यात वरच्या पानापर्यंत खालचं पाणी सेल सॅप. सॅप और वॉटर. सॅपचा अर्थ माहिती असेल तुम्हाला, ज्यूससारखं, मिनरल वॉटर मिक्स, डिझॉल्ड सॉल्ट्स, मिनरल्स जे असतील त्याला सॅप म्हणतो आपण. तर तो वरती चढू शकतो. कशामुळे, या कॅपिलरी ॲक्शनमुळे. म्हणजे रूट्स ह्या नळ्यांसारखं बारीक कॅपिलरीजचं काम करतात आणि ते शोषून तो कागद तो सॅप आणि वॉटर हे वरती चढतं. त्याच्यानंतर ब्लॉटिंग पेपर, शोष कागद, ॲब्झॉर्ब्स इंक, हे सुद्धा कॅपिलॅरिटीचं ॲक्शन आहे. आता पुढचा टॉपिक आपण बघणार आहेत तो म्हणजे एक्सप्लेन द कॅपिलरी ॲक्शन. कॅपिलरी ॲक्शन आपल्याला बघायची आहे. तर हा टॉपिक नंबर तोच आहे, म्हणजे कॅपिलरी जी आहे, कॅपिलरी ॲक्शन 2.4.7मध्ये. आता त्याच्यात 2 सब टॉपिक्स आहेत. हा क्वेश्चन नंबर 8 आहे. ॲक्च्युअली टेक्स्च्युअल क्वेश्चनचं हे आन्सर आहे. आता बघा, एक्सप्लेन द कॅपिलरी ॲक्शन बोथ क्वेश्चन्स फॉर राईज और फॉल. तर दोघं क्वेश्चन जे खाली आहेत तर ते यांचं आन्सर आहे कॅपिलरी ॲक्शनचं. राईज और फॉलसाठी, राईजसाठी हे हे फॉलसाठी अगोदरचं आणि नंतरचं जे येईल ते राईजसाठी. हा बघा दुसरा क्वेश्चन आहे. तर हे दोघं ॲट अ टाईम येण्याची शक्यता फार कमी आहे, परंतु दोघं मी सेपरेट मुद्दामच केलेले आहेत किंवा सेपरेट स्टडी त्याचे आन्सर्स बनवलेले आहेत. आता एक्सप्लेन द कॅपिलरी ॲक्शन.